आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण आदेश। अनुदान प्रकरण 10 आठवड्यात निकाली काढण्याचे निर्देश 24 मार्च 2026। समोरसुद्धा आपण कोर्टाचा निर्णयसुद्धा पाहणार आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुलसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते। पाहूया सविस्तर। 17 जानेवारी 2026 बॉम्बे हायकोर्ट नागपूर बेंच इथे दाखल करण्यात आलेल्या रीट याचिका क्रमांक 350/2026 प्रकरणात शाळांना मिळणाऱ्या अनुदानाबाबत महत्त्वपूर्ण आदेश देण्यात आला आहे। लेट गुलाबरावजी बांबल सेकंडरी हायर सेकंडरी स्कूल किनखेड कामठा जिल्हा अकोला व इतर याचिकाकर्त्यांनी राज्य शासनाविरुद्ध ही याचिका दाखल केली होती। या प्रकरणात अनिल एस किलॉर आणि राज डी वाकोडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। याचिकाकर्त्यांनी वतीने ॲड भगवान टी परवे हजर व ॲड आर बी बिंदार यांनी बाजू मांडली, तर राज्य शासनाच्या वतीने वरिष्ठ वकील ॲड टी व्ही चव्हाण आणि शासकीय वकील AGP ॲड NS राव यांनी बाजू मांडली। प्रकरणी पार्श्वभूमी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे मागणी केली होती की 1 नोव्हेंबर 2020 पासून त्यांनी प्रलंबित असलेले अनुदान ग्रँड इन एड तात्काळ वितरित करण्याचे आदेश राज्य शासनाला द्यावेत। याचिकाकर्त्याचे मते शासनाच्या 12 फेब्रुवारी 2021च्या शासन निर्णयानुसार GR त्यांना अनुदान मिळण्याचा हक्क आहे। न्यायालयाचे निरीक्षण। सुनावणी दरम्यान न्यायालयाने नमूद केले की याचिकाकर्त्यांची मागणी ही साधी युनोकोस असून संबंधित प्रकरणाचा निर्णय राज्य शासन पातळीवर घेता येऊ शकतो। त्यामुळे न्यायालयाने थेट अनुदान देण्याचा आदेश न देता प्रशासनाला निर्णय घेण्याची संधी दिली। न्यायालयाचे आदेश। खंडपीठाने खालीलप्रमाणे स्पष्ट निर्देश दिले आहेत। याचिका प्रतिनिधित्व रिस्पेन्शन्स म्हणून ग्राह्य धरावी। संबंधित प्रकरणाचा निर्णय शासनाने 12 फेब्रुवारी 2021च्या GR नुसार व कायद्याच्या चौकटीत घ्यावा। हा निर्णय 10 आठवड्याच्या आत घ्यावा। निर्णय घेतल्यानंतर 2 आठवड्याच्या आत याचिकाकर्त्यांना कळवावा। याचिकाकर्त्यांनी आदेशाची प्रत व याचिकेची प्रत संबंधित अधिकाऱ्याकडे 2 आठवड्याच्या आत सादर करावी। याचिकेचा निकाल। वरील निर्देशासह न्यायालयाने ही याचिका निकाली काढली असून कोणताही खर्च नो कॉस्ट लावलेला नाही। परिणाम आणि महत्त्व। या आदेशामुळे राज्यातील अनुदानासाठी प्रतीक्षेत असलेल्या शाळांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। विशेषतः 2021च्या शासन निर्णयानुसार पात्र असलेल्या शाळांच्या प्रकरणांना गती मिळणार आहे। आता सर्वांचे लक्ष राज्य शासनाच्या निर्णयाकडे लागले आहे, जो पुढील 10 आठवड्यात अपेक्षित आहे। ही बातमी शिक्षण क्षेत्रातील संस्थांसाठी महत्त्वाची ठरत असून अनुदान वितरण प्रक्रियेला गती देण्याच्या दृष्टीने हा आदेश निर्णायक मानला जात आहे। कोर्टाचा निर्णय पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला लाईक, शेअर, कॉमेंट्स अखिल तांबुलसर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा। महत्त्वपूर्ण कोर्टाचा निर्णय। हे पूर्ण परिपत्रक कोर्टाचा निर्णय अखिल तांबुलसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता।